मन हे ओढाळ सदा करी तळमळ तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी तरी तुझ होय सुख येर अवघेते दुःख चित्तेची वासना नाही गेली जव जाणा तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी एका जनार्दनी मन असो द्यावे समाधान तया लागी स्थिर करी चित्ते महादेव धरे विठ्ठला विठ्ठला मन हे ओढाळ सदा करी तळमळ तया लागी स्थिर करी चित्ती महादेव धरी समचरण सुरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडन मंडनाम तरुण तुलसी माला गंधरम कंजनेत्रम सदैव धवलहास विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा पावन झालो चराचरी शेवरागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा हेर नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय वचनैका कमलापती माझी रंकाची विनंती करदोडितो कथे काळी आपण असावे जवळी मन हे ओढाळ सदा करी तळमळ तया लागे स्थिर करी चित्ते महादेव धरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन उमेश्वर करता निवडलेला अभंग शांती ब्रह्मा पैठण निवासी नाथबाबा यांचा असोत. नाथबाबा या अभंगामधून आपल्याला सुखाचं साधन सांगतात. गोड असा अभंग आहे, पाचरणाचा अभंग आहे, सुखाचं साधन सांगणारा असा अभंग आहे. अभंगावर बोलण्यापूर्वी सगळ्यांना ज्ञात आहे भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने भगवान शंकराच्या दरबारामध्ये आणि पवित्र अशा श्रावण मासामध्ये समस्त ग्रामस्थ मंडळी आंबोळकरांच्या वतीने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आहे का नाही. त्या सप्ताहाला टाळ सप्ताह असं म्हणतात आहे ना. कोणीतरी एखाद्या महात्म्यांनी, कारण आता जुन्या आंबूरच्या माणसांनाही माहित नाही की कधीपासून सुरू झाले, बरोबर आहे का नाही. असा खूप मला
भगवंतालाच माहिती किती दिवसाचा आहे. असा चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह त्या सप्ताहामध्ये राज्य कीर्तनाशिवाय भगवंताच्या इच्छेने भगवान शंकराच्या इच्छेने माझ्याकडे आलेली आहे. त्या कीर्तनामध्ये सर्व गुरुजन मंडळी माझी गुरुस्थानी आहेत. तुम्ही श्रोते मायबाप सर्व गुरुजन मंडळी तुम्ही आम्ही सर्व भगवान शंकराच्या चरणावर नतमस्तक होऊयात आणि सेवेला आरंभ करूया. चला, पवित्र श्रावण महिना आहे. बरेच साधन माणसं श्रावण महिन्यात करतात, बरोबर आहे. श्रावण महिन्यात करतात. 12 महिने न साधन करणाराही या महिन्यात काय करतो ना साधन. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 12 महिने जो कोणतंच साधन करत नाही तो या महिन्यात साधन करतो, बरोबर आहे का. काय कारण आहे ते, तर हा महिना भगवान शंकराच्या नावाने ठेवलेला आहे. भगवान शंकर या महिन्यात साधन केलं तर प्रसन्न होतात. आणि भगवान शंकर सगळ्यात मला वाटतंय सगळ्यांनाच ज्ञात आहे की सगळ्यात यावर लवकर प्रसन्न होणारं दैवत कोणतं आहे. आवाज येतोय ना तुम्हाला, आवाज यायला सगळ्यांना. कोणता देव आहे, भगवान शंकर आहे. गोळा देव म्हणून ज्यांना म्हणतात सगळ्यात प्रसन्न आहे. मला तुम्ही बघा आतापर्यंत जेवढे राक्षस झाले त्या सगळ्या राक्षसांना वर कुणाचे, रावण घ्या, कंस घ्या, पुन्हा कोणता राक्षस दोनच येत, दोनच येत. दोनच कसं काय येत, पृथ्वी भरून गेली राक्षसांनी. राक्षस झाले मला त्यातले तो काही राक्षस असे मिळाले भगवान शंकराला, असे मिळाले वर त्यांचाच तो होता ना होते भस्म्या ओळखीचा आहे ना आपल्याला. त्याचा झाली असं कोणतरी सांगितले असं ज्ञानोबा ज्ञानेश्वर त्याचा उल्लेख करतात. अर्जुन म्हणतोय देवा अरे या द्रोणाधिकांना मारायचंय, हे कोण आहे. मी पालतू द्रोणाचा केला हिने धनुर्वेद मज दिदला तया उपकारे काय आभारेला वधी तया जेथेच्या रूपाला हिजे गुरु तेथेची मनी व्यभिचारू तरी मी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे, अर्जुन म्हणतो देवा अरे जिथून वर मिळवायचा ज्यांनी वर दिलाय त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला मी काय भस्मासुर आहे का. भगवान शंकराकडे मागावं भगवान शंकराकडे आणि त्याच्या हातात पण भगवान शंकराने द्यावं. ज्ञानोबरायांनी दृष्टांत दिलाय ज्ञानेश्वरीमध्ये, तुकोबरायांनी सुद्धा तो दृष्टांत गाथ्यात दिलाय. ज्ञानोबराय म्हणतात मागा दूध दे म्हणी तरी यासाठी आगव्या अक्षरा पिची करोनी वाटी उपमन्यू पुढे दुर्जटी फिरली कैची. दुर्जटी म्हणजे भगवान शंकर. मागा दूध दे म्हणी तरी यासाठी 5 वर्षाच्या लेकरानं किती दूध मागितलं होतं, वाटीभर दूध मागितलं. मागा दूध दे म्हणी तरी यासाठी वाटीभर दूध मागितलं. शिराचा सागर
अढळपदी बाळ पैसविधारू शिराचा सागर उपमन्या. समुद्रच घेऊन टाकला ज्या देवानं. किती उदार असेल बघा तुम्ही, किती उदार. वाटीवर दूध मागावं आणि दुधाचा सागर ज्या देवानं द्यावा. किती उदारता असेल, कितीतरी उदारता आहे मला. काय भगवान शंकराचं महत्व आहे का? ज्या वेळेला प्रभू रामचंद्र रामेश्वराला गेले आणि हनुमंतराया गेले सीता मातेचा शोध घेऊन आले, कथा सगळ्यांना ज्ञात आहे. त्या ठिकाणी महाराज आता सेतू बंधन करायचं आणि पलीकडे जायचं. सेतू बंधनाच्या वेळेला अगोदर प्रभू रामचंद्रानं पूजा केली ती कुणाची? कुणाची केली? एक लिंग स्थापन केलं, त्याला रामेश्वर असं म्हणतात. रामेश्वर हे भगवान शंकराचं लिंग आहे आणि ते स्थापन प्रभू रामचंद्राने केलेलं आहे. म्हणजे प्रभू भगवान विष्णू सुद्धा ज्यांना आपलं आराध्य दैवत मानावं, एवढे भगवान शंकर आणि थोडक्यात प्रसन्न होणारं दैवत आहे. थोडक्यात प्रसन्न होणे. एक लक्षात घ्या, महादेव भोळा आहे, बरोबर आहे? तर मान्य आहे सगळ्यांना. महादेव भोळा आहे, पण त्या बाबाकडे तिसरा डोळा आहे. त्यानं भोळा आहे, पण त्याच्याकडे तिसरा डोळा आहे. खतरनाक आहे दैवत महादेव, खतरनाक आहे दैवत. चला, असे भगवान शंकर आणि महाराज आपल्या भक्तीनं प्रसन्न करावे. कशा करता सप्ताह असतो, कशा करता कीर्तन असतं, कशा करता भजन करायचं, कशा करता असतं? देवाला काय करायचं असतं? प्रसन्न येथामं प्रपद्यन्ते तंस्ततैव भजाम्यहं. माझ्या ठाई तुम्ही जैसा भाव धरा तैसाच मी खाता तुम्हाला गे. ज्याप्रमाणे देवाच्या ठिकाणी आपण भाव धरू तसा देव आपल्याला त्याचं फळ देत असतो. देवाचं ठरलेलं आहे महाराज. ना तरी कड्या तळवटी आपुलाची बोलू कीर्ती पडिसाद होणी उठी निमित्त योगे. याला ज्ञानोबरायांनी सुंदर दृष्टांत दिलाय. ना तरी कड्या तळवटी. आपण एखादा दरी असते, दरी दृष्टांत बघा. देव आपल्याला फळ कसं. मला देवाच्या नावात तंतनच करायचं नाही. बरेच माणसं आमच्याकडे तक्रार घेऊन येतात बरं का. तुमच्याकडे येत असतील, आपल्या परमार्थाकडे सगळ्याकडेच येतात. जो माणसाचा महाराज जन्म गेला आमचा परमार्थ करण्यात आणि आमच्या वाट्याला दुःख का आलं, बरोबर आहे? तुम्हाला कदाचित प्रश्न पडले असतील, काय काय परमार्थ केला तुम्ही? किती केला आम्ही देवासाठी, किती केलं देवासाठी, किती केलं देवासाठी? वाऱ्या केल्या आम्ही, वाऱ्या केल्या. मावीच्या दिंडीत काय केल्या? वाऱ्या केल्या. दिसली तर गोळा केलेला नाही साठी. तुमच्यातून दिंडीत जात नाही का कोणी? अरे ना बाबा, दिंडीत जात नाही तुम्ही? गेले तुम्ही भेटलो होते मला? ओळखलं तुम्ही खरंच पाहा बिस्किटाच्या लाईनला भेटले होते काय महाराज? देव आपल्याला फळ देतो ते कसं देतो, कसं देतो ऐका. एखाद्या आपण घोर दरीत गेलो, काही काही जागा अशा असतात बघा. एकदा आवाज आपण इकडून गेला की तिकडूनच आपलाच आवाज काय येतो, आपलाच आवाज काय येतो, वापस येतो, बरोबर ना? मला देवाची भक्ती ज्ञानोबराय म्हणतात तशी. जसा आपण इकडून आवाज दिला तसाच तिकडून वापस काय येतो, आवाज येतो. ना तरी कळ्या तळवटी आपणाची बोलू किरटी. अर्जुना, आपले शब्द आपल्याला वापस यावे. जसा आपला भाव आपल्याला फळ देतो, आपली भक्ती आपल्याला फळ देते. जसा आपण देवाचं जे आहे हे समांतर पद्धतीने ज्या पद्धतीने माझं भजन करतील तामस तथैव भजाम्यहं. विठ्ठल भक्ती करूनही आपल्या जीवनाचं दुःख का जात नाही, का जात नाही? मला भक्तीचं वर्णन करत असताना असं वर्णन केलंय, भक्तीचं वर्णन करत असताना असं वर्णन केलंय, पंढरपूरच्या वारीचं वर्णन करत असताना असं वर्णन केलंय. काय वर्णन केलंय पंढरपूरच्या वारीचं? काय वर्णन, काय महत्व आहे पंढरीच्या वारीचं? म्हणजे पंढरीच्या वारीचं महत्व याच्याकरता मी मांडायलोय. काय महत्व आहे?
मला त्याच्या पायाचं काय महत्व आहे तुकोबाराय वर्णन करतात. तुका म्हणे त्याचे पाय पाय तुका म्हणे त्याचे पाय मग दुःख जाय सर्व माझे तुका म्हणे त्याचे पाहिली पाय. मला सांगा आपण जेवढे माणसं पंढरपूरला गेलो तेवढ्यानी एकदा पाय पाहिले का नाही पाहिले? हा पाहिले का नाही पाहिले? हो काही म्हाताऱ्या सांगतात बाबू अशी आईबाई होती अशी मारू लागली मागून तरी म्या पाय सोडले राहतात ना महाराज पाय सोडले नाही रे मार खाल्ला मार खाल्ला तरी पाय नाही सोडले पाय पाहिले. मला खरं सांगा कीर्तनापुरतं खरं बोला मी कोणाला सांगत नाही म्हणजे आपल्यात आपलं झालं कोणाला सांगत नाही मी आपलं दुःख जातंय पंढरपूरला गेल्यावर का वाढ होतंय खोलीचं टेन्शन पाणी आला तर टेन्शन गार पाण्याला आंघोळ करता येत नाही थरथर हिव वाजत ती एक चिंता आहे का नाही. पंढरपूरला गेल्यावर दुःख वाढलं का गेलं म्हणजे प्रमाण खोटं का आपण खोटे का आपण खरी नेमकं कळायले का मला काय म्हणायचं इथं प्रमाण खोटं आहे का तुका बरायचं प्रमाण खोटं नाही. भाग गेला शिन गेला शीन गेला अवघा झाला आनंद आनंदाला पारावर नाही मला लोकांचे प्रमाण आहे पंढरीचं दुःख न मिळे ओखादा नाही तुटी कदा कासयाची. भगवान शंकराचं वर्णन करताना नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी शिव निवारे Oh
देव निवारी कळी काळाची देव. काळाची भीती सामान्यपणे सोडावं. सगळ्यात मोठं देव काळाचं देव महाराज. सगळ्यात मोठं भय कोणते? काळाचं देव. काळाचं भय म्हणून काळाची सत्ता हाची बोल निरुता ऐसे वाद पंडू सुता क्षेत्रा लागी. ज्ञानोबराय म्हणतात म्हणून काळाची सत्ता. काळाच्या आहे का नाही माणूस शकत आहे का मला की याला काळानं खाल्लं नाही असं आहे का कोणी? अवघाची आकार ग्रासियाला काय काय अरे आकारात ते अवघे नाशे. विष्णू आम्ही एका गावात भागवत करू लागलो आणि असं सांगू लागलो मरायचे प्रत्येकाला मरावं लागणार आहे म्हणून काळाची सत्ता असं सांगू लागलो. अरे या गावाच्या प्रत्येकाला मरायचंय. लोक रडू लागले मरायचे भीतीने मला आणि एक म्हातारी गदागदा हसू लागली. म्हणलं आजी सगळं गाव कडायला तुम्हाला काय झालं हसायला? म्हणलं मला तुम्ही काय म्हणले या गावातले मरायचे. म्हणलं हो म्हणजे मी या गावची नाही मी पाहुणे बनची. तू बनची आस नाही तर हिंगोलीची तू काय जगणार आहे? येथे ना हिंगोली अरे अवतार येरते पामर जीव किती मरावं लागतं सगळ्याला मरावं लागतं. दुःख आहे का नाही मरणाचं? आणि मरायला तुम्हाला माणसाला पैसा पाहिजे तो मरणाची भीती घालवण्याकरता. माणसाला मुलगा पाहिजे मरणाची भीती घालवण्याकरता. माणसाला पत्नी पाहिजे मरणाची भीती घालवण्याकरता. माणसाला घर पाहिजे कशाकरता? सगळंच मरणाची भीती करताय. चला मी संगतीला म्हणतो सगळंच मरणाची भीती करताय. माणसं काय म्हणजे पैसा जमा पाहिजे हो आपल्या जो $1,00,000-2,00,000 कशाला? सांगितलं काय झालं? दुखणं आलं योग्य ना आलं तर दुखणं काय होते आणि मरतोय माणूस त्याच्यात. मग कोणाकडे हात पसरावा तुम्हाला एक सांगतो हात जोडून गळ्या. तुम्ही मागे टीव्हीवर बातमी पाहिली की नाही काय माहिती एका म्हाताऱ्यानं 35 लाख रुपये त्याच्या नावात बँक करून म्हातारं पडलेलं होतं घरी. वरात काय ते बँकेत आता असं झालं शासनानं सहीवर पैसे नाही ठेवली. लक्षात गेलं ना? अंगठ्यावर म्हातारा काय अंगठा द्यायला येईन पोरगले हुशार पोरांना अंगठा तोडून द्या म्हाताऱ्या म्हणजे पोरांना अंगठा तोडून निवस तोरही कमवाव का? जाऊ द्या पण मरणाची भीती. अरे खायला नाही मिळालं काय मरतोय माणूस. मरायला होतो महाराज माणूस मरायला भेटतो. माणसं सापाल का घाबरतात? तो सापाल का घाबरतात? चावतो म्हणून डसतो म्हणून. साप दोस्तो मुंगी दिसत नाही का? विंचूच आवत नाही का? पण सापाला जास्त घाबरतात का? कारण साप केला की माणूस काय होतो? मरतो. आणि मरणाची भीती भगवान शंकर घालवतात भक्ती केल्यावर. खरं सांगा आपण भगवान शंकराची भक्ती करायलो आपलं मरणाची भीती गेली का नाही गेली? वर हात करा की मला अजिबात मरायचं भेव वाटत नाही. खोटं म्हणू नका. एखादा माणूस आहे कोणीतरी आजी त्याला बसलो बोला पाऊस नका कोणच नाही त्याला का मरणाची भीती जात नाही आपल्या? दिवस आपण भजन करतोय हरिपाठ म्हणतोय काकडात म्हणतोय वाऱ्या करतोय ज्ञानेश्वरी वाचतोय कीर्तन ऐकतोय. काय कीर्तनाचा महिमा आहे महाराज? काय महिमा कीर्तनाचं वर्णन संतांनी केला? कीर्तनात काळाची सत्ताच नाही. त्याला कीर्तन केलं तुका म्हणे काळ आता करू न शके फळ. अशा प्रकारची सत्ता आहे. आपण ते साधन करून आपली भीती जात नाहीये. त्याचं कारण नाथ काय आहे? त्याचं कारण नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात Oh,
फळ. आपण जरी भक्ती करत असलो पण महाराज मन खतरनाक काय असतंय. साधन केल्यावर फळ मिळतंय पण नियमात साधन केलं तर फळ मिळतंय का कसंही केलं तर फळ मिळतंय. ते तुमच्या इकडे ते पैसे चालू झाले का होते बहिणीचे. पडणार ते पैसे मला सगळ्यांनी अर्ज भरले होते. एक जणांना अर्ज भरला आणि जे कागदपत्र सांगितली त्यातले 4-2 कागद नाही जोडले त्याला आणि भरला अर्ज. त्याला ते पगार भेटेल का. घरकुलाचा फॉर्म भरलाय आणि रहिवासी जोडलं नाही किंवा ते नमुना अर्ज जोडला नाही. एकच कागद नाही जोडला. घरकुल पास होईल का. घरकुल पास होणार नाही. बँकेतून कर्ज काढायचं 7-12 जोडली नाही. कर्ज पास होईल का होत नाही. 7-12 जोडल्यावर जसं कर्ज पास होत नाही ते नमुना अर्ज जोडल्याशिवाय जसं घरकुल पास होत नाही आणि एखादा कागद कमी झाला तर जसं ती पगार चालू होत नाही तसं मन नसेल तर परमार्थाचं फळ मिळत नाही. सगळ्यात महत्वाचं परमार्थात काय मन. कीर्तनात जाऊन बसलो आपण तिथं मन तुको करायला प्रेत म्हणतात. जवळी नाही चित्त काय मांडिले शे प्रेत. मला जवळ जर मन नसेल एक लक्षात घ्या. तुम्ही तीर्थयात्रा करा महाराज. तुम्ही त्रिवेणी संगमाला जा. तुम्ही गंगेत स्नान करा. तुम्ही अखंड पृथ्वी यात्रा करा आणि मन सोबत नसू द्या. केलेलं फळ मिळत नाही. देवा माझे लागो तुझे चरणी. देवा माझे लागो तुझे चरणी. संतांनी विरोध मागणी केली. देवा माझे मन लागो तुझे चरणी किंवा माझे चित्त तुझे पायी. देह असो माझा पलती ठाई चित्त तुझे पायी असू द्यावे. कुठेही राहू द्या. प्रार्थना माझा देव कुठेही असू द्या. चित्त तुझ्या पायावर राहावं. आपण परमार्थ करतोय फळ मिळत नाही कारण त्याच्यात आपलं मन साथीला नसतं. तुम्हाला एक सांगू ज्याचं मन साथीला नाही त्याचा संसारही घडवत नाही त्याचा परमार्थही घडवत नाही. संसारात ते मनच साथीला लागतं. मला तुम्हाला एक अनुभव सांगतोय. त्याच्यानंतर आपण जेवायला बसलो सारखी जर मनात दुसरी काही चिंता असली कुठं जाण्याची ओढ असली सारखी धावपळ असली तर भाजी आळणी एका खरं हे तरी कळतंय का. कळत मला जगणार मला असं काय म्हणते त्याला
टेन्शन तुम्हाला टेन्शन आहे का? तुम्हाला तरी कमी असेल एवढं टेन्शन आम्हाला, ठीक आहे नाही? मलाच ते डोक्यात असंच काहीतरी विचार होता दुसरा, आणि ते गोरण होतं आणि जेवायला त्याचं घडलं नाही बरं का, जेवायला लागलो तर ते मीठ कमी होतं म्हणून मीच उठलो, घरात कोण नव्हतं, मिठाचा डबा घेतला तर शेजारी 2 डबे होते, एक मिठाचा होता आणि एक तसा डबा त्यात निरमा सोडावा. आता मला ते घेत नाही, मी घेतलं ते घेतलं ते कालवलं ते आळीच लागायला लागलं, परत घेतलं आणि मी भाजी जितकं पाणी तितकं मीठ टाकलंय, जेवढी भाजी होती तेवढं मीठ टाकलंय तरी भाजी काय लागायली, आळणीच लागायली. आणि मग मी पुन्हा परत घेतलं तरी लक्षात नाही, आणि मग जरा जोरात हलवलं तर फेस आला त्याच्यात, त्या निर्म्यात त्याचं काम केलं. आणि मग मी पाहिलं तर तो काय होता, निरमा. म्हणजे आपण जेवताना जर मन नसेल तर मिठाच्या ऐवजी आपण निरमा खाऊ शकतो, तर मग कीर्तनात झोप काय येऊ शकत नाही. कीर्तनात झोप त्यालाच येते महाराज, ज्याचं कीर्तनात काय नसतं. माणसाला हुशार ते महाराज. उद्या तिकडे गेले ना, तसे भेटले ना तिकडे, उद्या कुठं तळणी कपट कुठं मान टेकून त्याला काय कीर्तन झालं बाबा तुमचं रात्री, 7 वेळा 7 असं कीर्तन झालंच नाही. कीर्तन थोडंच नाही हो, तुमचं गाण्याच्या दिवशी पाहिजे होतो. आमच्या काने का ते कळत नाही, काण्याच्या बरोबर हा मग कोणता होता, ते कुठं ध्यानात राहते, त्याच्या अभंग ध्यानात राहत नाही, त्याच्या कीर्तन राहते. हे नवल नाही, हे आश्चर्य नाही, हे सगळ्यात मोठं आश्चर्य. आपल्याला सवय लागली. चला काय सांगू लागलो महाराज, जिथं मन नाही, सगळं आपल्या मनाविषयी माहिती आहे, जिथं मन नाही ते कार्य सफल होत नाही. म्हणून आणि मनाला स्थिर परमार्थाचा कशा करताय, परमार्थ कशा करताय, मनाला स्थिर करण्याकरताय. मला एक सांगा, देहासाठी परमार्थ नाही आणि देवासाठी परमार्थ नाही. चला या काय परमार्थ केला तरी देह जाणार आहे आणि नाही केला तरी देह जाणार आहे, मात्र पण त्याला येणार आहे. बरं, देवाला आपल्या परमार्थाची काय गरज आहे महाराज, तो स्वयंपरिपूर्ण आहे, त्याला आपल्या परमार्थाची काय गरज आहे, देवाला भजनाची गरज नाही. आपण माणसं तुम्हाला डोक्यातला भ्रम काढून टाका, आम्ही देवासाठी करतोय, त्याच्यासाठी काय करायची गरज आहे, काय करायची गरज आहे, त्यासाठी काय करायची गरज नाही. मला देहासाठी परमार्थ नाही, कारण शरीर जाता हे आगवे, हे नाशिवंत स्वभावे, स्वभावचा नाशे, परतहा नाश, असे सगळ्या नाशात शरीर पडतं. आणि म्हणून महाराज देवासाठी नाही, देहासाठी नाही, परमार्थ कशा करता करायचा, मना करता मना चित्त शुद्ध करण्याकरता परमार्थ, तीर्थयात्रा करायच्या चित्त शुद्ध करण्याकरता, भजन तीर्थ. आणि महाराज तेच नाथ महाराज म्हणतात, मनाला शांत करा. पण मनाला शांत करणं एवढं सोपं नाही महाराज, एवढं सोपं नाही. बहु चंचल जाता येता, हो बहु चंचल 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 हे मन कृष्ण प्रमाते पर्वतड तस्याहम निग्रहम मन्ये वायुरेव सुदुष्करम. अर्जुनाचा प्रश्न आहे, देवा चंचल आहे अशा प्रकारे, आणि म्हणून महाराज मन वडाळ, इथं नागपूरला वडाळ शब्द वापरलाय बरं का. वैनाबाईची एक कविता होती बघा, हे ना तुझं बोल, मन मन वड आहे उद्या पिकातलं ढोर, किती हाकला फिरो येत गावर. आणि या मनात असं आहे, जिथं त्याला आवड लागली या मनाचे एकनिके, जे देखील या गुढीच्या खाया सोपे म्हणून अनुभव सुख. मला जे चंचल आहे ताब्यात येत नाही. आता मला याच्यावर चंचल सांगता येत पण सगळं आपल्याला माहिती आहे, तसं तर आपल्याला सगळं कीर्तनच माहिती. मन मार्गे गेला तेथे न खरा, मन मार्गे गेला
मनोमार्गी गेला माऊली म्हणतात तो तेथेची संपलं त्याचं संपलं. मला जसं चंचल असल्यामुळं मन ओढाळ असल्यामुळं सदा तळमळ करी सतत तळमळ करते. तुम्हाला हे सांगू का, आपल्याला परिस्थिती दुःख देत नाही, आपल्याला अवस्था दुःख देत नाही, आपल्याला शरीर दुःख देत नाही, आपल्याला मनातली तळमळ दुःख देते. तुम्हाला एक सांगतो, एक लक्षात घ्या. मला आपण चिंते बरेच माणसं तर दुसऱ्याच्या याच्यामुळेच दुःखी येतं. कशामुळं? तुमच्या इकडे नाही तर दुसऱ्याचं जमलं म्हणून. हो, आमच्या घरी एकाच बाई पगार आली आणि त्याच्या घरी तर 3-3 बाहेर आली. बरं शासनात केस नाही केली. तळमळीत माझं माणसं आता मत्सराचा खाव शरीरी नसावा लाभ हे विनाची वाद दुःख देतो म्हणतात. काय फायदा नाही त्याच्यात. लाभ हे विनाची वाद. तुम्हाला सांगा, दुसऱ्याचा द्वेष करूच नाही मला, करूच नाही. त्याच्या प्रारब्धान मिळतंय त्याचं ऐका नाही. आता दुसऱ्याचा द्वेष केल्यावर काय होतं विष्णू? थोडक्यात सांगतो, दोघांच्या शेजारी झोपडी होती. असे गावाच्या असे शेजारी झोपडी होते, झोपड्यात राहायचे मस्त आपल्या आनंदाला. एक होता भक्त एक होता अभक्त. ते भजन करायचं, भजन एवढं भजन केलं एवढं भजन केलं, भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. प्रसन्न झाले म्हणे वरम रोही माग म्हणजे काय मागायचं. ते म्हणा जेव्हा काय मागण्यासाठी भक्ती करतो का? आम्हाला तुमची भेट पाहिजे, आम्हाला काय मागायचंय? काही मागणी हे मानुचित, काय मागायचं नाही, आम्हाला काही लागत नाही. मला देव लय हुशार. देव म्हणजे याला काही लागत नाही, पण देव त्याच्या बाय कुठे गेली म्हणजे आई साहेब काय तुमच्या मालकाला जातो, तुम्ही तरी काहीतरी मागा. तुमच्या कोणी एवढं भजन केलं, काहीतरी मागा. आता माझा मागण्यांचं असतं बाबा. काय काय तिने सांगितलं, काय सांगा बापा महादेवा, काय सांगा लग्न असते रे मोठ्या लोकांचे, आणि लग्नाला जाते आणि लग्नाला जाते पण काय आवाज येणार. लग्नाला जाते मग काय झालं, लग्नाला जाते गाडी नसती का? नाही गाडी त्या बसच असते बसून जायला. मग काय नसतं? हा तुमच्या मागे राहायला का क्या बा त्याच्यात तुमच्या लगेच लक्षात आलं. हो हो काय काय म्हणजे मला तुम्ही नाही काय काही बसली म्हणजे काय काय भक्त मंडळी घरी दागिन्याचा ठियाबा लागला म्हणूनच सक्ती हिंडायली. नको बाबा दागिने आणलं नको आणि पुन्हा घरी जाणं नको. हो मस्त मोठं पाकिट मिळालं तर नेऊया खांदा दागिन. मला बघा क्या होईल पाकिट मिळालं आपल्यासारख्या तर काय दागिना होईल का? होईल का बाबा? धर्मा झाले म्हणून सोनं काय बघा हा ₹1,00,000 किलो झाले जरा जागी. ₹1,00,000 किलो तोळा म्हणजे किती किलोचा असतो? कशाचा किलो महाराज? मग कशाचं किलो कशाचं काय घेऊन बसले? थोडं मोठं म्हणजे काही सोनं नाणं द्या आणि कपडे द्या चांगले, मग माता माऊलीची बुद्धी आणि घर द्या बा चांगलं. आणि एक मोटरसायकल असते का भगवान शंकराला मोठी गाडी द्या. मस्त मी बसीन बाजूला शंकर हाणायला मी बसल बाजूला. उद्या आता भगवान शंकराचं भोळं काम तर तुम्हाला सांगितलं ना, तिने बारीकची गाडी मागली फॉर्च्युनरच केली. त्या गाडी यायची का घ्यायची? गाडी बंगला सांगा बिल्ला मारून कलर हाणून लाईटिंग महाराज लागला बंगला करायला लागला. आता हे सकाळी उठलंय बघतो तर याचं झोपडच याचं 3 मजली बंगला. द्वेषान काय होतं 3 मजली बंगला असला आणि महाराज ते पाठ उठलं दारात घाशीत बाहेर आलं पाहत होतो रात्री झोपडून पाहत 3 मजली बंगला यानं केला
कोण्या गावची मिस्त्री आणली कारण ज्या ज्या घर बांधले त्याला माहिती आहे मिस्त्री काही काही ना घर बांधायला सुरुवात केली फरशी टाकत होती त्याचं तीर्थ झालं तरी काम चालू हो 2-3 पिढ्या गेल्या एका घरात हो पूर्ण बांधणं झालं वास्तू शांती करत होता संडासची भीट दिली झाली अरे तो 2-4 वर्ष झाली आणि त्याला असं झालं का नाही म्हणजे मला गावची मिस्त्री आणून कुठं लागते अंगण कुठं लागणं काय त्याला विचारलं बा त्यातली भक्त माणूस होतो त्यानं सांगितलं काय बा आपल्याला काय भगवान शांतीचं भजन करत होतो देव प्रसन्न झाले आणि जेवण टाकलं मला देईल का म्हणजे का नाही देणार भजन करू केलं मला त्यालाही प्रसन्न झाले जरा पावणे 10 वाजता म्हणून लवकरच झाली त्याला नाही झाले त्याला प्रसन्न आणि प्रसन्न झाल्यावर म्हणजे माग काय मागायचं त्याला काय मागावं आमच्या शेजाऱ्याचा बंगला 3 मजली आहेत आम्हाला 6 दे त्याच्याकडे एक फॉर्च्युनर गाडी आहे आम्हाला कोणती दे त्याच्यापेक्षा कोणती मोठी आहे सांगा राव तुम्ही प्लेट येणार प्लेट येतात नको बारी गाडी माग त्याच्यापेक्षा बाहेर गाडी मागव मला द्वेष काय करतो तो म्हणला देवा एकच मागतो तुम्हाला काय आजच्या आज रात्या त्याचा बांगला पडू द्या ध्यान द्वेष न महाराज पडू द्या माझा बांगला याचा पडू द्या भगवान शंकर म्हणजे तथाच भक्ती केल्यावर येणच त्या दिवशी होती एकादशी मग त्या एकादशीचं मंदिरात कीर्तन आता योगीच्याला भक्तच असल्यामुळे बंगल्यात गेला काय घरात झोपड्यात काय बायको लेकरं घेऊन एकादशीच्या कीर्तनाला गेला आणि ते कीर्तनाला गेलं याची बायकून याचे लेकरं बायकून घेऊन आणि पक्की वाट पाहिली कशाची बंगला पाडायची काही पडतो बरोबर तिकडे जे इकडे झालं कोण इकडे बंगला पाडा पण याच्या झोपड्यावर ठिकाणाच पाणी पाजायला कोणी राहिलं नाही याच्यात नवल नाही बरं का बाबा पाणी पाजायला नवल राहिलं नाही यात नवल नाही पाणी पियालाच कोणी राहिलं नाही आणि सगळी खेळ मनाची हे सगळं करायला कोण लावतं मन लावतो महाराज मन लावतो अरे मौलिक ज्ञानोबा आहे म्हणतात या मनात साधं काम केलं नाही जयाचे संगे जीवदशा वस्तुशी साक्षात आपण परब्रह्म असलेलो सच्चिदानंद स्वरूप असलेलो मला सच्चित आनंद असलेला सत असलेला दुःख भोगायला लागला चित असलेला जड झाला आणि आनंद रूप असलेला दुःख भोगायला लागला सत्य तू विठ्ठला मला भगवंताचं वर्णन करत असताना वर्णन कोऱ्याने केलं आनंद अद्वय नित्य निरामय आनंद कसा आनंद येतो अद्वय त्या आनंदात जोडा नाही महाराज जोडा नाही कोकणीच्या सुखा अंत पार नाही रेखा चला दुसरा जोडा नाही
त्याला नाही दुसरा जोडा घे गोकुळच्या नारी. बरोबर नाही केलं? हे दुसरा जोडा नाही म्हणजे एकच जोडा घालून देतं का ते? त्याचा अर्थ तसा नाही. दुसरा मग त्याच्या बरोबरीचा आनंद दुसरा नाही. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते बरोबर नाही. कोणता आनंद नाही. अद्वय नित्य नित्य आनंद आहे महाराज तो. नित्य आपल्या विषयाच्या आनंदाला मर्यादा आहे, संपणारा आनंद आहे तो नित्य आनंद आहे. अद्वय नित्य निरामय अमय रहित आनंद आहे, दुःख रहित आनंद आहे. त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती म्हणतात. आणि हा आनंद जे वर्णन चाललंय ते दुसऱ्याचं चाललंय का? दुसऱ्याचं चाललंय? आपलं चाललंय आपल्या स्वरूपाचं. देवाची बरी तुका म्हणे खरे तुम्हीच देव अशा प्रकारचा आहे. पण देव असलेला जीव दशा भोगायला, आनंद रूप असलेला दुःखानं रडायला का असं व्हायला लागलं? हे कोण केलाय सगळा कुटाणा? मनानं केलाय. त्याचे निसंगे जीव दशा वस्तूशी बरं म्हणतात. आणि मला असलेलं मन त्याला स्थिर करा म्हणजे स्थिर होत नाही. मग स्थिर करायचं साधन अभंगाच्या दुसऱ्या चरणात. त्याच्यामुळे तू मनाला स्थिर कर. पण म्हणजे मग स्थिर कसं करावं? युक्ती सांगतात. चित्ती महादेव धरी. काय मन तर चिंता करू शकतं, नाही तर चिंतन करू शकतं. दोन गोष्टी करू. एक म्हणा तुझ्या अवघ्या भांडवाला वाटेचा ते तुला ज्यावेळेस चिंतन करतं त्यावेळेस चिंता करत नाही, आणि ज्यावेळेस चिंता करतं त्यावेळेला चिंतन करत नाही. मग एक काम करा ना, त्याला चिंतनाची सवय लावा ना. तुम्ही म्हणजे मला चिंतनाची सवय लावायची हो, पण चिंतनच करत बसल्यावर आमचं खाण्यापिण्याचं कसं लय अवघड आहे महाराज. ऐक रे मना तुझा सोयी ऐक रे जना तुझ्या सोयीताच्या खुणा पंढरीचा जाणा म्हणा माझी मग कायचे रे बंधन. मग कुठलं बंधन आहे? वाचे गाता हरीचे गुण
भव सिंधू तुदान येची तिरी सरेल दास्य करील कळीकाल बंध तुटेल माया जाळ होतील सकळ प्रीती सिद्धी मनियाऱ्या हे कशाला होईल सगळं मनानं त्याचं चिंतन केलं काहीच करायची गरज नाही मला फक्त मनानं त्याचं चिंतन करायचं हे सोपं आहे खूप सोपं आहे मला काहीच नाही करायचं कुठे बसायचं आणि मनानं फक्त त्याचं काय करायचं चिंतन करायचं किती सोपं आहे बरं किती सोपं सांग काही एवढं सोपं आहे एवढं सोपं आहे एवढं सोपं आहे की वाघाच्या नाकातला केस काढून आणणे इतकं सोपं आहे काही अवघड नाही काय ते काही अवघड नाही महाराज काय काही माणसं असे घसरगुंडी आणि ते आपल्यासारखे माळकरी पाहिजे ना त्याला माळ नसती त्याला मला माळ घालून पाय केलं माळीवाले किती इमानदारी मागायली माणसाला आपण बाबू असे येत तुम्ही कसेच नाही बाबू तुम्ही यम तुमची वाट पाहायला आपण बाबू असे येत खातोच पितोच पण आपलं मन चांगलंय कुठं तपासले तो मन चांगलं कोण या दवाखान्यात तपासून आलाय कुठं तपासले महाराज हे असे स्वंग करून परमार्थात चालत नाही आपलं मन चांगलंय खरं सांगा दुसऱ्याचा मांस खाण्याचं मन शुद्ध असेल का हा अरे तर माळ घालून कीर्तन करून मन शुद्ध होईन दुसऱ्याचं मांस आणून मन शुद्ध व्हायला अजिबात डोके लावू नका काही फायदा होणार नाही आज बघ तोवरी तुमचे बळ जवळ आला नाही का गप्पा मारायचा पुढे आणसाल तुम्ही पण तिथं माझी ती पोळी ती झोडी ती निष्ठूर यमाचे किंकर खरा नियम काय माळकऱ्यानं पवित्र वागावं पवित्र वागणाऱ्यानं चिंतन करावं चिंतन करणाऱ्यानं भगवत प्राप्ती करून घ्यावी चिंतन करणाऱ्यानं भगवत प्राप्ती करून घ्यावी माळकऱ्यानं पवित्र वागण्याचा प्रयत्न करावा आणि बिना माळकऱ्यानं माळ घालायचा प्रयत्न करावा हा नियम असा आहे माळकऱ्या खेद असावा बिना माळकऱ्या खेद असावा महाराज खेद असावा त्याला काय खेद असावा अरे आमच्या काळात माळ नाही रे आमचं इंद्रिय ताब्यात नाही तुम्ही आमच्यासाठी देवाला प्रार्थना करा रे माळकरी हो आम्ही माळ घालाव असा खेद करावा माळकऱ्यानं खेद करावा विनोद नाही महाराजा वस्तुस्थिती आहे माळकऱ्यानं खेद करावा नुसती माळ घातली पण देवाचं चिंतन कधी होईल मला सारखं ऐशी चिंता कधी सदा सर्वरात दिवस हे चित्तळ कधी चिंतन होईल कधी एकाग्र माझं मन होईल ज्याचं मन एकाग्र झालंय त्यानं सारखी तळमळ करावी भगवत प्राप्ती देवाची भेट कधी होईल आणि ज्याला देवाची भेट झाली त्यानं सारखी तळमळ करावी जगाचा उद्धार कधी होईल बिना माळकऱ्याला गळ्यात माळ नाही याची चिंता नाही माळकऱ्याला आपण लबाड बोलतो याचं काही वाटतंय आपल्याला मला तर नाही वाटत तुमचं कशाला सांगू आम्हाला ज्या फळनं तर लबाड बोलायची सवय होती हेच करून दिले काय म्हणते त्याला संधीच आणून दिली आता सहज माणूस लबाड बोलायला सहज लबाड बोल आता समजा मी घरून निघलो गजोबाचा फोन आला कुठं लोक आले होतो देव ठरवलं म्हणून उसवत इमानदारी आहे का लबाडी पण त्याचं लबाड बोललो आपण असं वाटत नाही माणूस आज तो घरी शेतात म्हणतो आज तो माठ घरी म्हणतो काय त्याचं लबाडीचं असं तेवढं पाप नाही त्याची चिंता करावी सगळी चिंता करावी मला जन्म रात्र दिवस तळमळ करावी एक लक्षात घ्या मनात देव धरल्याशिवाय फळ मिळत नाही आनंद रूपी फळ मिळवायचं असेल तर मनात काय धरावं लागेल म्हणून तू मनाला स्थिर कर चित्ती महादेव धरी चिंतात महादेव धरायचं म्हणजे काय करायचं सारखं भगवान शंकराचं चिंतन कुठं करायचं चित्तात करायचं माळ्या बोलायच्या एका वाक्य भागवताला होतो एका वाड्यात होतो राहायला 4 पोरं महाराज ते मराठवाड्यातलं तिकडं घर होते गाव नाही सांगणार तुम्ही जाऊन सांगायचे बाबा तिकडे उद्या इथे असे 4 एकूण घर माथर म्हणजे महाराज पोरं चांगले तुम्हाला नाता लेकरं झाले तरी माथर त्याच्या तळमळ करायची म्हणून मुरुदेन बाबा तुम्ही माळ घ्या ना मला तुमचंच ऐकतो मग वाड्यातच राहिलो दुसऱ्याशी मात्र मस्त अंगणात पोतं टाकलं मधात चौकात 4 एकूण घरं कोरायचे कोणी ज्याचे ते काम करायचे जे करायचं ते चाललंय आणि मला मात्र माळ घेतली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राम अरे पोरगा शाळेत गेला का नाही
रामकृष्ण हरी. अरे तुला म्हणलं होतं डवरी लवकर धर, दुपारा पुन्हा त्याची भरत पाणी येतोय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे काय रामकृष्ण हरी? रामकृष्ण हरीची विटंबना हे का देवाचं भजन येते त्यालाच माहित. बरोबर नाही. चित्ती महादेव धरी. चित्ती महादेव. एक लक्षात मला ज्यानं चित्तात देव धरला, एक लक्षात घ्या, ज्यानं चित्तात देव धरला देव त्याला डोक्यावर घेतो. तरी तयार देवी माथा गोट करी. म्हणून चित्ती महादेव. मला दिवसातून 5 मिनिटं का नको एकांतात बसून देवाचं महादेवाचं ध्यान करावं. 5 मिनिटच करा सुरुवातीला. तुम्हाला सांगतो आनंदाला पारावर राहणार नाही. इतके जाऊन घर लावायचं. पहिला मोबाईल बंद करा. कारण तू नेमका ध्यानात तुम्ही लागसाल, नेमकं मन स्थिर व्हायला लागलं की काय येतो कोण येतो. मोबाईल बंद करून मस्त ध्यान करायचं. तुम्ही म्हणसाठी टीव्ही चालू असली तर तिथं अजिबात चालत नाही. आणि मला असे डोळे लावायचे भगवान शंकराच्या रूपाचं ध्यान करा. हळूहळू 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 डाले डाले केवतीने केले दया मार्गाचे निवळे निश्चित धागे. असं जर केलं तर तू आनंदी होशील. अति आनंदी होणार नाही. अभंगाचं 3रं चरण. तर तुझा तरी तुझं होय सुख येर आवग येते दुःख. तरी तुझं सुख होय असं केलं तर तुला काय होईल? मला प्रश्नच करायचा ना. आम्ही भक्ती करतो ना, मला सुख का होत नाही? त्याचं कारण आपण त्या फळापर्यंत गेलेलो नाही. म्हणून तरी तुझं होय सुख. आणि असं जर झालं नसेल, विषय तुझ्या चित्तात असतील तर मग येर आवग येते दुःख, सगळं दुःख होतं. म्हणून महाराज महाराजांनी खूप आपल्याला 4थ्या चरणात एक गुरु उपदेश केलेला आहे. चित्त जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत कोणताही लाभ मिळत नाही. आपल्याला जे दुःख भोगावं लागतं ते चित्त स्थिर नसल्याचं दुःख भोगावं लागतं. आणि नाथ महाराजांनी जर सुख मिळवायचं असेल तर त्याचा एकमेव पर्याय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगितलं. Yeah.
जशी परिस्थिती असेल त्यात मनाला समाज. कोणी दिवशी वैसणी आपलीवर, कोणी दिवशी पालखी सुभेदार, कोणी दिवशी पायाचा चाकर, चालत जावे देव ठेवीत. तसंच राहावं लागतं. आपण तळमळ केली तरी तसंच राहावं. वाहिल्या उद्वेग दुःखाचे केवळ भोगणे ते फळ. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एक लक्षात ठेवा, देवाला काहीच नाही मला. देवावर विश्वास ठेवा. भगवंत
एक लक्षात घ्या, भगवंतावर विश्वास ठेवा. भगवंताच्या जीवनात काही मला देवाचा एक स्वभाव आहे. भगवान शंकर भगवान विष्णू दोन्ही एकच आहेत, त्यात काही नाही, त्याचे सिद्धांत तुम्हाला माहिती आहे. हरिहरा नाही वेद, काही नका करू, बरोबर आहे की नाही, काही वेद काही नाही. एक लक्षात घ्या, आणि भगवंतावर विश्वास ठेवा. एक निश्चित सांगतो आहे, भगवंतावर आपण अंतःकरणातून विश्वास ठेवला ना तर आपला मला जगाचा बाप येतो आणि आपला पिता म्हणून भगवंत आपल्याला जीवनात कोणाच्या पुढे हात पसरण्याची वेळ येऊ देणार नाही, हे निश्चित आहे. पण तेवढा आपण विश्वास काय त्याच्या पुढे हात पसरावा, आहे का नाही. माऊली नावावर त्याचं उदाहरण देतात, आहे का नाही. नातरी सरोवर आटले, राणी दुखिया दुखी भेटले, पाच फुली फुलले, झाड जायचे. आपण ज्याच्याकडे तक्रार घेऊन जातो त्याला आपलं दुःख सांगतो, त्याच्या मागे हजार दुःख लागेल, तो आपल्या दुःखाचं काय निवारण करणार आहे. म्हणून दुःख अशाला सांगावं की जो आपल्या दुःखाचं निवारण करेल. काही नाही महाराज, सात्विकता जीवनात असावी, पवित्र तुळशीची माळ असावी, आणि एकादशी सोमवारचं व्रत असावं. उद्या एकादशी आहे आणि आज सोमवार आहे, दोन्ही महत्वाची. एकादशी सोमवार मला तिसरा उपवास वारकऱ्याला करायची गरज नाही. 5 पर्व सांगितले, पर्व विशेष भागवत धर्मी, नरसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, जन्माष्टमी, उत्तमोत्तमी, शिवरात्री, हे 5 पर्व एकादशी सोमवार. बस दुसरा उपवास करायची गरज नाही. एकादशी धरली सोमवार नाही धरला तर एकादशीचं फळ मिळत नाही, सोमवार धरला एकादशी नाही धरली तर एकादशीचं सोमवारचं फळ मिळत नाही. दोन्ही करावं लागतं. एकादशी व्रत सोमवार नंतर इथे तू बघायला म्हणतात, कोण त्याची गती होईल. एकादशी सोमवार दोन्ही घातले महाराज. अरे आराशी नाही कोण भरवती, कोण त्याची गती होईल नाही, दोन्ही करावं लागतात. एक भागवत होतो माझा, आणि एक माणूस म्हणे माझा चला जेवायला, म्हणलं आज उपास म्हणे, आज काय उपास आहे म्हणे, सोमवार आहे. म्हणलं सोमवार आहे म्हणे, महाराज तुमचे मायबाप मेले का. म्हणलं सोमवाराचा मायबापाचा काय संबंध आला. आमच्या मायबापा तुला काय केलं, काय मधु कधी मागितली तुझ्या घरी येऊ, तुला राग यायला कोणी. म्हणलं राग नाही, पण मायबापाचं काय म्हणे, माझा त्याचे मायबाप जिथे त्यानं सोमवार करू नाही म्हणते का तुमच्या इकडे. आपण कळलेला आमचे त्याला की हाक मारली तर आवाज आहे कोणाला येऊ, बरोबर आहे की नाही. म्हणतात ना की ज्याचे मायबाप जिथे त्यानं सोमवार धरू नाही. मी म्हणलं तेव्हा तू म्हणलं म्हणलं कोण म्हणे, ती म्हणली. जो ग्रंथ कोणता एखाद्याची लावला होता तुमच्या गावात चातुर्मासात श्रावण महिन्यात ग्रंथ, ती नावाचा ग्रंथ. हा ग्रंथ कोणता आहे. अरे घरोघरी लावलेलाच आहे. चातुर्मासापुरता 4 महिन्यापुरता, श्रावणापुरता नाही. असं आहे ग्रंथ. ती म्हणती काय अवघड मायबापाचा सोमवाराचा संबंध कुठं आला, कोणी ग्रंथात दाखवा संबंध आला. एक मत म्हणजे महाराज भागवत सांग लागतंय, कीर्तन सांग लागतंय, टाका सोमवार उजवून. म्हणून बुजवायचे तर आजी पण बुजवायला ते येऊ दे, मोठा मोठं टाकून उजवत असते सोमवार. घर उजवता येणं, दार उजवता येणं, पैसा उजवता येणं, शेत उजवता येणं, काही उजवता येणं. आणि सोमवार कशी उजवता येईल मला एका डोकं लावणार अजिबात नाही. एकादशी व्रत सोमवार कोण त्याची गती कोणत्या गोष्टीला खबर आहे म्हणता सांगता येत नाही. याच्या एकादशी सोमवाराचं व्रत असावं, अखंड भगवंताचं नामस्मरण मुखात असावं, आणि याची डोळा मुक्तीचा सोहळा या जन्मात उद्धार करून घ्यावा. अशी भगवान शंकरांना आपल्यावर कृपा करावी, अशी सद्बुद्धी आपल्याला द्यावी, एवढी भगवान शंकराच्या चरणावर मागणी मागतो. पुनश्च एकदा सर्व गुरुजनांच्या चरणावर नतमस्तक, तुम्हा सर्व स्मृती मायबापांच्या चरणावर नतमस्तक. झालेली सेवा भगवान शंकराच्या चरणी मार्गे. ज्ञानेश्वर माऊली